हिंदी चित्रपटामध्ये जसे 3 खान आहेत तसेच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्रिमूर्ती आहेत। मराठी चित्रपट सृष्टीला या त्रिमूर्तीने जे दिलं आहे ते मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आजपर्यंत अमर आहे। या त्रिमूर्तीला महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यात आजही तितकंच प्रेम दिलं जातं। कोण आहेत हे त्रिमूर्ती तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिल्या क्रमांकावर येतात दादा कोंडके। दादा कोंडके यांच्या चित्रपटामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना जो आनंद मिळायचा तो खूप वेगळा आनंद होता। दादा कोंडके आज हयात नाहीत। दादा कोंडके हे आपल्याला सोडून गेलेले आहेत, परंतु आजही त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये अमर आहे। दादा कोंडके यांच्या चित्रपटाने महाराष्ट्रातील जनतेला इतकं हसवलं की ते दादा कोंडकेला आजही विसरू शकले नाहीत। दुसरे आहेत लक्ष्मीकांत बेर्डे। लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव महाराष्ट्रातील जनतेने अगदी डोक्यावर घेतलेले आहे। महाराष्ट्रातील जनता हे नाव कदापि विसरू शकत नाही। लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट पाहायला महाराष्ट्रातील प्रेक्षक उत्सुक असायचे। लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चित्रपट नेमका येतो कधी? लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खूप आनंद दिला। लक्ष्मीकांत बेर्डेंनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला कॅन्सरचा पेशंट भेटायला आला होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला तुमचे चित्रपट खूप आवडतात। तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा महाराष्ट्रातील प्रेक्षकावर खूप प्रभाव होता आणि ते खूप प्रभाव राहणार देखील आहे। तर लक्ष्मीकांत बेर्डे हे महाराष्ट्रातील चित्रपट सृष्टीमध्ये खूप महत्त्वाचा एक पिलर होता हे म्हणायला काही हरकत नाही। आणि तिसरे आहेत आपले अशोक सराफ। अशोक मामा आजही महाराष्ट्राच्या चित्रपट सृष्टीमध्ये काम करत आहेत, कार्यरत आहेत। लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी तर महाराष्ट्राला काही वेगळं सांगण्याची गरज नाही। यांच्या जोडीने महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खूप काही दिलं। अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांच्या सोबत देखील खूप चित्रपट केले। तर या त्रिमूर्तीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खूप हसवण्याचं काम केलेलं आहे। तर या त्रिमूर्तीविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।